तालुक्यातील चिंचाळा येथे मंगळवारी दुपारी 2:30 वाजता छापा टाकून तेथून 1,01,202 रुपये किमतीचे कापसाचे बोगस बियाणे कृषी विभागाच्या पथकाने पकडले। या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचाळा येथे विलास चिकटे नामक व्यक्ती बीज 4-5 नावाचे बियाणे विक्रीसाठी कापशीचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र मालोदे जिल्हा परिषद यवतमाळ यांना मिळाली। त्यानुसार कल्याण पाटील जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यवतमाळ, पंकज बर्ड कृषी अधिकारी यवतमाळ, संजय वानखेडे कृषी अधिकारी वर्णीचे, कृषी अधिकारी संदीप वाघमारे कृषी अधिकारी तालुका निकाळजे, धीरज साळुंके कृषी विस्तार अधिकारी मारेगाव यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2:30 वाजता छापा टाकला असता त्यात 1,01,202 रुपये किमतीचे कापसाचे बियाणे आढळून आले। बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात विलास चिकटे यांच्या विरुद्ध विस्तार कृषी अधिकारी वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली होती। सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला।